नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी संक्रांत। चला तर इथं मी तिळगुळ पोळी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत आणि 1 मोठा चमचा इलायची घेतलेली आहे। चला गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आपल्याला पटपट बनवायची आहे तिळगुळ पोळी। त्यासाठी इथे मी छानसे तीळ भाजून घेत आहे। मकर संक्रांती विशेष मी तिळगुळ पोळी बनवणार आहे। छानसे भाजून झाले आहेत आपले तीळ। चला तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते भरडून घ्यायचे आहेत। इथे मी गूळ आणि तीळ एकदाच भरडून घेणार आहे, कारण ते एकजीव होतील। आणि इलायची पण लगेच टाकून देत आहे। चला तर आपल्याला जाडसं भरडून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी भरडून घेतलेलं आहे। ते एका ताटामध्ये काढून घेऊया। मग असं जाडसं भरडायचं आहे आपल्याला। हे झालं आपलं पुरण। आणि त्यामध्ये आपल्याला छोटीशी अर्धी वाटी चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि ते या पुरणामध्ये टाकायचं आहे। आता मी चण्याचं पीठ भाजून घेत आहे। एकदम थोडंसं टाकायचं आहे आपल्याला, जास्त टाकायचं नाही। हे बघा एवढी छोटी वाटी। ते छानसं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर। तवा गरमच होता तीळ भाजल्यामुळे। चला तर पीठ भाजून झालं आहे आपलं। बघा कलर कसा बदलला आहे। आता त्या पुरणामध्ये मी टाकून दिलेलं आहे। आता छानसं आपण ते मिक्स करून घेऊया। दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला त्यामध्ये। बघा किती छान झालं आहे सुटसुटीत आपलं पुरण, तिळगुळाचं पुरण। चला तर आता आपण पीठ मळून घेऊया पोळी बनवण्यासाठी। इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा तेल घेतलेला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छानसं असं मिक्स करून घेत आहे चमच्याच्या साहाय्याने। आणि नंतर पाणी टाकून मी मळून घेणार आहे। अशा प्रकारे मी गोळा तयार केलेला आहे पिठाचा। आता त्यावर आपण थोडंसं तूप टाकून घेऊया, जेणेकरून आपलं पीठ छानसं होईल। पाच मिनिटे मी झाकून ठेवलं आहे। अशा प्रकारे झालेलं आहे पीठ आपलं। आता थोडंसं तूप टाकून घेऊया आपण त्यावर आणि छानसं मळून घेऊया। आता मळून झालेलं आहे पीठ। आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कारण आपल्याला पोळी लाटण्यासाठी। इथे मी पिठाचं अशी वाटी तयार केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे तिळगुळाचं। बघा तिळगुळाचं पुरण घालून झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तिळगुळाची।
थोडंसं असं थापून घेते. इथं पॅन पण तापलेला आहे आणि आपली पोळी पण तयार झालेली आहे. चला तर आता पोळी टाकून घेऊ. थोडंसं तूप लावूया पॅनला. सर्व पोळ्यांना तूपच लावायचं आहे. खूप रुचकर लागतात. अशा प्रकारे आपण पोळी बनवलेली आहे. पुन्हा एकदा थोडंसं वरतून तूप लावून देऊया. हलक्या हातानंच करायचं आहे आपल्याला. चला पलटी करून घेतली. पलटी करायची आहे आपल्याला. चला पलटी करून घेतलेली आहे. छान झाली आहे आपली पुरणपोळी तिळगुळाची. अशा प्रकारे मी सर्व पोळ्या लाटून घेणार आहे. बघा कशी टम फुगली आहे आणि छानसं तूप पण लावलेलं आहे. अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला तिळपोळी. चला आता सर्व पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझी पोळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपल्या सर्व तिळगुळ पोळी तयार झालेली आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हॅपी संक्रांत. गोड गोड खा, आनंदी राहा, मस्त मजा करा आणि रेसिपी पाहत राहा.